आज तुमच्यासाठी बनवतोय घेवडा बटाट्याची भाजी, कारण का तुमच्या मला खूप सारे कमेंट येतात व्हेज बनव आणि फायनली मी आता व्हेज बनवायला पण सुरुवात केली आहे. तर आता जरा ॲप्रिशिएट करा आणि बघा याची रेसिपी. सुरुवातीला पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकतोय आणि याच्यामध्ये मी जिरा टाकतोय. जिरा टाकल्यानंतर टेचून घेतलेलं लसूण टाकतो याच्यामध्ये. तो याच्यामध्ये ॲड केला, परतून घेतला. नंतर चॉप केलेला याच्यामध्ये कांदा ॲड करतोय. तुम्हाला हवा तेवढा कांदा ॲड करा, परतून घ्या, मिक्स करून घ्या. त्यानंतर म्हणजे ॲड करायचं आहे आपल्याला मिरची, ती पण चॉप केलेली आहे, ती पण अशी परतून घ्या. इथे काही मी आता मसाले टाकतो, ज्याच्यामध्ये आहे धनिया जिरा पावडर, हळदी. त्यानंतर याच्यामध्ये ॲड करतो आहे थोडंसं आपण गरम मसाला. हे सगळं टाकल्यानंतर मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये घेवडा टाकला, जो निसून घेतला आहे, असा बारीक कट करून घेतला होता. आणि याच्यामध्ये बटाटाही ॲड केला, तो पण चॉप करून घेतला होता. त्यानंतर हे सगळं मिक्स करून आपल्याला याच्यामध्ये जास्ती काय ॲड नाही करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं मीठ टाकायचं याच्यामध्ये. मीठ टाकल्यानंतर हेही परतवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मिरची आहे, त्यामुळे मसाला कोणताही ॲड नाही केला आहे. धनिया जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला हे सगळं टाकून आपल्याला इनफ होतं. त्यानंतर थोडंसं पाणी शिंपडून लो फ्लेमवरती झाकण ठेवून आपल्याला एक 5-7 मिनटं ठेवायचं आहे. परत झाकण करून चेक करायचं, खाली लागायला नको. आणि याच्यानंतर आपल्याला बटाटा शिजला की आपलं प्रॉपर असा घेवडा बटाटा शिजला होतो. एकदम मस्त लागतो, क्रेझी लागतो. मी ही रेसिपी आजी मम्मीकडून बघत आलो आहे. तुमची रेसिपी काही वेगळी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. पण एकदा माझ्यानुसार करून बघा. सिंपल आणि मस्त चवीला लागणारा हा घेवडा बटाटा नक्की एकदा ट्राय करून बघा.